सर्वांना नमस्कार. आजचा आपला विषय थोडा हटके आहे. काय बरं हटके? तर शक्यतो सर्व भटक्यांची भटकंती चालू झालेली असते ती एकदिवसीय भटकंतीतून किंवा एखाद्या गड भटकंतीतून. नंतर जसा जसा पैसा, घरच्या जबाबदारीतून वेळ आणि नोकरीच्या ठिकाणी मिळणारी सुट्टी असा त्रिवेणी संगम चालू झाला की चालू होते ती सह्याद्रीतील भटकंती, मुक्कामाची भटकंती. आजचा विषय आहे सह्याद्रीतील मुक्काम, हटके मुक्काम. ह्या मुक्कामामध्ये असतं चुलीवरचं जेवण आणि चुलीवरचा चहा, कडक चहा. कधी तो कोराही असतो तर कधी ताज्या दुधाचा. त्या घरात गुरंढोरं असतात, शेणाचा वासही असतो. कुत्रे, मांजरी, कोंबड्या. छान अशी शेणाने सारवलेली जमीन असते. तर कधी आपला मुक्काम गडांवरील मंदिरात असतो, तर कधी गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिरांमध्ये. कधी हे मंदिर हनुमानरायाचे, तर कधी गणपतीचे, तर कधी महादेव असतात सोबत, तर कधी विठ्ठल रुक्मिणींचे मंदिर असते. आता गावागावांमध्ये समाज मंदिरही झाली. काय काय तयारी करावी लागते हो अशा मुक्कामांसाठी? तर उघड्यावर असेल मुक्काम तर सरपण गोळा करावं लागतं, तंबू कॅरी करावे लागतात आणि रात्रीच्या जेवणाची तयारी. सूर्यास्त बघत छान असं मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत असे हे मुक्काम मस्त मैफिल जमलेली असते. 5 स्टार हॉटेलसारखी इथे सगळ्या सुविधा नसतात, पण मनाला शांतता नक्की लाभत असते. मित्रांसोबत घालवलेले ते दिवस काही वेगळेच. उघड्यावर तंबू लावला तर संध्याकाळच्या वेळेला काही वारा नसतो, पण रात्र झाली की सोसाट्याचा वारा सुटतो. तर कधी शांत वाहत चाललेल्या नदीच्या तीरावर आपण मुक्काम ठोकलेला असतो. मस्त नदीमध्ये पोहण्याचा आनंद लुटलेला असतो. तर कधी हा मुक्काम एखाद्या गडाच्या माचीवर असतो. या मुक्कामाच्या ठिकाणी मजा असते ती जेवण बनवण्याची. कढी खिचडीचा बेत असेल तर छानच. कधी गावकरीही बघत बसतात की नक्की यांचं चालू तरी काय आहे. जेवणावरची मैफिल ही चालूच असते. घरी एकही काम न करणारेही असतात, मात्र भटकंतीत सगळी कामं करायला तयार असतात. जेवण बनवण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत. नंतर जशी जशी रात्र वाढते दमलेले झोपी जातात. पावसाळ्यातल्या बेडकांचे डरावडराव आवाज कमी, पण यांचे घोरण्याचे आवाज जास्ती असतात. तर काही मंडळी ही शेकोटीवर बसतात. छान अशी मैफिल रमते. या शेकोटीवर आत्ताची भटकंती कशी झाली, पुढील भटकंती कशी करावी, कुठली करावी, ह्यावर एकमत व्हायला तासनतास जातात. अशा या आठवणी आपण ह्या सह्याद्रीतल्या हटके मुक्कामांमध्ये रमत असतो, जगत असतो. चला तर तुम्हीही सुद्धा करताय ना सह्याद्रीतल्या मुक्कामाच्या हटके भटकंती. भेटूया भटकंतीत.